मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। जरांगेंच्या उपोषणाला 48 तास पूर्ण झाले। सरकारकडून अद्याप कुठलीच हालचाल दिसत नाहीये। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषणावरती जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। 48 तास या उपोषणाला झालेले आहेत, मात्र अद्यापही सरकार दरबारातून कुठल्याही हालचाली दिसत नाही। तर खासदार कल्याण काळे हे सुद्धा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण बघतोय। अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा। आणि खासदार कल्याण काळे हे जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी पोहोचले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती थेट अंतरवाली सराटी इथनं। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू आहे आणि आजचा या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आणि याच विषयी अधिक बोलूयात। गौरव साळी आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। गौरव, आजचा हा तिसरा दिवस आमरण उपोषणाचा सरकारकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नाहीये आणि अशातच आता खासदार कल्याण काळे या ठिकाणी पोहोचले। खरंय गुरु, जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। 48 तास जरांगे पाटलांच्या उपोषणाला उलटलेले आहेत, मात्र अद्याप सरकारकडून कुठलीही याबाबत हालचाल झालेली दिसत नाहीये। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि आज सरकारकडून कुठली ना कुठली हालचाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर आज जिल्ह्याचे खासदार जे आहेत कल्याण काळे हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलेले आहेत। नुकतेच त्यांचे आगमन झालेलं आहे आणि त्यांची आणि जरांगे पाटलांची भेट सुरू आहे। त्यांच्यामध्ये चर्चा देखील सुरू आहे। जरांगे पाटील आपण जर पाहायला गेलं तर 48 तास झाले त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा एक थेंबही नाहीये। त्यामुळे अशा परिस्थितीत बंगल्याचे खासदार असलेले कल्याण काळे जे आहेत ते जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि आता कल्याण काळे काय भूमिका मांडणार किंवा जरांगे पाटलांमध्ये यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरु, अर्थात धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।